Yes, good morning to everyone. So, how is going on? Everything is okay. Any movement about the result? काही movement result बाबतीत नाही. ओके, ज्यावेळेस लागेल त्यावेळेस लागेल. गुड. ऑफिशियली आम्ही 11th मध्ये आलोत सर, राईट? ऑफिशियली 11th मध्ये एंटर्ड झालेलो आहोत, बरोबर आहे का? ओके. काय झालेलं लास्ट लेक्चर मध्ये? काय शिकवलेलं लास्ट लेक्चर मध्ये? लास्ट लेक्चरचा कन्सेप्ट काय आठवतं का? नाही आठवत, विसरलं सर ते आता. पाहत चला, डेली जे लेक्चर घेतलं ते ऍटलिस्ट काय करत चला, एकदा रिवाइज करत चला. विल गेन द डिफरन्स. इट मेक्स द डिफरन्स. लक्ष द्या, कुठलाही आपण काय करतो, कार्टेशियन फॉर्म मध्ये पॉइंट्स मार्क करतो. आपण पॉइंट्स मार्क करतो, राईट? पॉइंट्स मार्क केलं की याचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट रिक्वायर्ड असतं. एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट. क्वाड्रंटल सिस्टीम मध्ये what we need to locate the point लोकेट करण्यासाठी तुम्हाला x आणि y ची गरज पडते, करेक्ट? या ठिकाणी हॉरिझॉन्टल डिस्टन्स x, वर्टिकल डिस्टन्स y आणि हा जॉईन केला तुम्ही राईट अँगल ट्रायंगल सारखा हा हायपोटेनियस झाला. हॉरिझॉन्टली x, वर्टिकली y and this is hypotenuse. याला कॉम्प्लेक्स नंबर बाबतीत मॉड्युलस म्हणतात. पायथागोरस थेरमने आपण कॅल्क्युलेट करतो. सेकंड थिंग हा जर कोऑर्डिनेट असेल तर तो कोऑर्डिनेट आपण z ने दाखवू शकतो, x प्लस आय वाय फॉर्मने इंडिकेट करतो आपण त्याला, बरोबर आहे? या ठिकाणी तुम्हाला वन मोर थिंग नीड टू कॅल्क्युलेट ऑलवेज, दॅट इज द इन्क्लिनेशन ऑफ दिस हायपोटेनियस. या हायपोटेनियसचं इन्क्लिनेशन तुम्हाला ऑलवेज कॅल्क्युलेट करावं लागतं. दॅट इज अँगल म्हणून आला. अँगल म्हणून आला. मग हा तुमच्या 10 शी रिलेटेड आहे. 10th कन्सेप्ट शी रिलेटेड आहे, दॅट इज साइन थीटा अँड द कॉस थीटा फॉर्मेशन. लक्ष द्या, रिवाइज करतोय. साइन थीटा सांगा काय असेल? साइन थीटा इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. सो y बाय z, किंवा आपण r म्हणू थोड्या वेळासाठी. r घेऊ. मॉड z ऐवजी r लिहिला तरी चालतो. मॉड z ऐवजी r लिहिला तरी चालतो. सो या ठिकाणी साइन थीटा y बाय r, कॉस थीटा किती? कॉस थीटा या ठिकाणी हॉरिझॉन्टल पार्ट इज x ऑलवेज. Horizontal part is always x, right? So cos theta equal to x by r. Cos theta equal to x by r. From this we can calculate the y. Y equal to r sin theta. Y equal to r sin theta. And x equal to r cos theta. X equal to r cos theta. X equal to r cos theta upon. Now we can substitute. या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करू शकतो. कशामध्ये? z मध्ये. z काय आहे? एक स्पेसिफिक नंबर फॉर्मेशन आहे, विच इज द कॉम्प्लेक्स नंबर x प्लस. x ची व्हॅल्यू ठेवा r cos थीटा. y ची व्हॅल्यू ठेवा काय आहे? r sin थीटा. यस, लवकर जॉईन होत चला. टायमिंग तुमचा 9 म्हणजे 9 वाजता तुम्ही क्लिअर हजर पाहिजे ऍक्च्युअली. ओके. सो आर कॉस थीटा, आय आर साइन थीटा फॉर्मेशन. एक मिनिट द्या मला, एकच मिनिट. एक मिनिट, आय विल स्टॉप द व्हिडिओ.
Yes, Pushkar. Sorry, what is I? I is the imaginary part. Imaginary part असतं. Yes, न्यूकमर्स असतील तर थोडंसं वेट आणि वॉच. वेट तुम्हाला करावं लागेल थोडंसं. आय आपण इमॅजिनरी पार्ट साठी वापरतो. ऑलरेडी डिस्कस झालेलं आहे, त्यामुळं परत एकदा सांगतो. रूट ऑफ -4 त्यावेळेस आपण √4 म्हणतो, त्यावेळेस ऍक्च्युली 2 लिहितो. प्लस मायनसचा नंतर विचार करू आपण. या ठिकाणी √4 म्हणजे 2, पण रूट ऑफ -4 can be written as the root of 4 into -1. 4 into -1. √4 वेगळा, रूट ऑफ -1 वेगळा. This 4 means 2. This 4 means 2. आणि रूट ऑफ -1 म्हणजे आयोटा. रूट ऑफ -1 म्हणजे आयोटा. क्लिअर आहे? आय म्हणजे काय? आय म्हणजे काय आहे? क्लिअर आहे का? येस. नेम पुष्कर. येस. रूट ऑफ -1 ज्यावेळेस क्रिएट होतो, रिअल नंबरचा रूट रिअल नंबर, पण या ठिकाणी हा रिअल नंबर आहे पण निगेटिव्ह आहे, हा रिअल नंबर आहे पण पॉझिटिव्ह आहे. रूट ऑफ पॉझिटिव्ह रिअल नंबर्स इझिली डिफाईन होतात आणि हे तुम्हाला 10th पर्यंत होते सिलेबस. काय झालं पुढं? रूट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबर आला आणि हा निगेटिव्ह रिअल नंबरचा रूट घ्यायचा आहे. दॅट विल बी डिफिकल्ट ऍट दॅट स्टेज. त्यावेळेस ते खरंच डिफिकल्ट होतं त्यांच्यासाठी की लिहायचं काय नेमकं. सो 4 आणि -1 वेगळं केलं. √4 आन्सर माहिती आहे आपल्याला. √4चा आन्सर माहिती आहे. रूट ऑफ -1 इज नथिंग बट आयोटा, अँड दॅट प्रत्येक वेळेस ते नंबर मध्ये इंट्रोड्यूस झालेलं आहे. दॅट इज कॉल्ड एज कॉम्प्लेक्स नंबर. रिअल प्लस इमॅजिनरी इज कॉल्ड एज द कॉम्प्लेक्स नंबर म्हणून येतं. बरं, या ठिकाणी काय सांगत होतो तुम्हाला ते परत एकदा. एक्स आणि वाय हे दोन कोऑर्डिनेट्स आहेत. आपण ते क्वाड्रंट वाईज डिफाईन करतो, राईट? सो एक्स हॉरिझॉन्टल, वाय वर्टिकल आणि हायपोटेनियस आर हा फॉर्म, राईट? या ठिकाणी जर साइन थीटा कॉस थीटा जर अप्लाय केलं तुम्ही, साइन थीटा अँड कॉस थीटा, साइन थीटा अपोजिट अपॉन हायपोटेनियस, कॉस थीटा ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजेच अपोजिट टू द 90 डिग्री. हा 90 डिग्री आहे, हा त्याचा अपोजिट फॉर्म. सो रीड आउट करा. साइन थीटा वाय बाय आर, वाय ची व्हॅल्यू काढली त्यावर. कॉस थीटा एक्स बाय आर, कशाची व्हॅल्यू काढली? एक्स ची व्हॅल्यू काढली त्यावर. बेसिक कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. लॉंग टर्म लक्षात ठेवायचे म्हणून परत परत सांगतोय. त्याचं रिझन तसं आहे. हे बेसिक फॉर्म्स विसरतात थोड्या दिवसांनी, हे विसरलं नाही पाहिजे. वन टाइम गेनिंग पाहिजे तुम्ही. सो आर कॉमन, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. लक्षात ठेवा. कुठला फॉर्म म्हणतात त्याला? कुठला फॉर्म म्हणतात? प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे. each and every student need to be express this. आणि लॉंग टर्म लक्षात ठेवायचं तुम्हाला ही गोष्ट. ही कोर्स तुम्हाला फिजिक्स मध्ये पण लागणार आहे, फिजिक्स मध्ये पण येणार आहे हा कन्सेप्ट तुम्हाला. त्यामुळं रिलेट करतो, इंटरलिंक करतो. आज शिकायचंय विसरायचंय असं नाहीये हा कन्सेप्ट. आज शिकायचंय विसरायचंय तसं नाहीये. लॉंग टर्म लक्षात ठेवायचंय तुम्हाला. आता बरेच जण न्यू जॉईन झाले असतील तर त्यांचं थोडं ट्रबल होईल सध्या, पण एवढं माहितीये तुम्हाला हा ट्रिगो पार्ट आहे, फारसं वेगळं घेतलेलं नाहीये या ठिकाणी, राईट? सो इथं याला कार्टेशियन फॉर्म म्हणतात. दिस इज द कार्टेशियन फॉर्म. हा जो आहे तो एक्स आणि वाय मध्ये कार्टेशियन. दिस इज द कार्टेशियन फॉर्म. हा नंबर आहे शेवटी कार्टेशियन फॉर्म मध्ये, हा नंबर आहे शेवटी. नाउ इट इज इन द फॉर्म ऑफ पोलर. ज्या वेळेस आपण एक्स इन टर्म्स ऑफ थीटा, लक्षात ठेवा, एक्स इन टर्म्स ऑफ थीटा, वाय इज ऑल्सो इन टर्म्स ऑफ थीटा. सो थीटा इज द व्हेरिएबल. थीटाला काय म्हणतो आपण? व्हेरिएबल. मला सांगा, हा पॉइंट एका ठिकाणी राहणारच नाहीये. तुम्हाला मी सेकंड क्वाड्रंट मधला पॉइंट दिला की तो शिफ्ट असेल इथं. आता इथं शिफ्ट असेल, जायचंय आपल्याला त्याकडे, म्हणूनच ते 4 पॉइंट्स मार्क करून ठेवलेले आहेत. ओके, तोपर्यंत इथला पार्ट क्लिअर करू आपण. याला पोलार फॉर्म म्हणायचं. ज्यावेळेस आपण एक्स आणि वाय, आर कॉस थीटा, आर साइन थीटा, साइन थीटा कॉस थीटा मध्ये ज्यावेळेस आपण एक्सप्रेस करतो त्याला पोलार फॉर्म म्हणतात. आणि अजून एक फॉर्म सांगितलं होतं, आठवतं? विच वन इज दॅट? One more form I have expressed. What is that? One more form. Right, correct. थोडंसं पाठांतर झाल्यासारखं आहे, पण लक्षात ठेवण्यासारखं आहे. काय लिहायचं होतं? काय लिहायचं होतं? आर जशाला तसं, राईट? आर जशाला तसं. सो e टू द पॉवर, व्यवस्थित लक्ष देऊन द्या, व्यवस्थित लक्ष द्या. e टू द पॉवर हा इथला आय, इथं
I and the angle and the angle e to the power मध्ये लिहायचं. हा आला कुठून, कसा फॉर्मेशन आहे ते नंतर सांगेल तुम्हाला थोडस, कारण याच्याबद्दल एक्सपोनेन्शियल ई काय आहे, ई पाय सारखी व्हॅल्यू आहे. पाय जसं आपण लिहितो 3.14, आता पाय हिस्ट्री काय आहे 3.14 आणि बरेचसे डॉट्स आहेत राईट. तसा हा एक्सपोनेन्शियल एक नंबर आहे, तो त्यांनी सर्च केलेला आहे 713 सॉरी 2.713 हा फॉर्मेशन आहे याच्यामध्ये. ओके, हे कुठून आलं, काय आलं, याची ब्रीफ हिस्ट्री आहे बरीचशी मोठी, पण हा नंबर जो आहे तो मॅथमॅटिकल फॉर्म्स मध्ये बऱ्याच ठिकाणी सोल्युशन देऊन गेलं. जसं फिजिक्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, इव्हन बायो मध्ये असेल, तर बऱ्याच ठिकाणी या एक्सपोनेन्शियल फॉर्मचा युटिलाइज झालेला आहे. आणि बरेच मॅथमॅटिकल फॉर्म्स काय केले, त्याचे ऍप्लिकेशन्स म्हणून युटिलाइज केलेले. सध्या तरी एवढंच सांगितलं. ओके, हा कन्वर्ट करण्यामागचा पर्पज इझी कॅल्क्युलेशन्स मध्ये सुद्धा जात होतो. इझी कॅल्क्युलेशन्स, लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय केले की पटकन कळतो. हा पटकन समजत नाही, हा पटकन समजतो. लॉज ऑफ इंडायसेस रिलेटेड. पाय व्हॅल्यू 3.14 काय येते, कारण एक आपण सर्कल जर घेतलं, त्याला जर मार्क केला ए पॉइंट तुम्ही, आणि हा सर्कल रोल केला, सर्कल जर रोल केला तर परत ए पॉइंटला तो वापस आहे, फिरून एक रोटेशन झाल्यानंतर परत सर्कल काय येतं ए पॉइंटला. ही जी डिस्टन्स आहे एक्झॅक्टली 3 नाही आहे, 3च्या पुढे जात, म्हणून त्याला पाय इंटू डी आपण म्हणतो. आणि हा डायमीटर त्यांनी किती घेताना घेतला 1. एक कॉइन म्हणू आपण, वन कॉइन, 1 सेंटीमीटरचा एक कॉइन घेतला आणि तो कॉइन रोल केला, एक रोटेशन रोल केलं. तर प्रत्येक वेळेस सेंटीमीटर स्केल मध्ये ज्यावेळेस तुम्ही मोजता तो 3च्या पुढे जातो, 3च्या एक्झॅक्ट थोडंसं पुढे जातो. मग किती पुढे जातो याच्याविषयी खूप मोठी, याच्या मागे कॅल्क्युलेशन्स आहेत त्याचे. पण कुठलीही घ्या, एक mm ची वस्तू घ्या, एक सेंटीमीटरची वस्तू घ्या, अदरवाइज 1 मीटरचा फॉर्म एक घ्या आणि तो रोल करा. रोल केला की असं समजतं की तो 3च्या पुढे जातो, एक्झॅक्ट 3 येते, 3च्या पुढे जातो. प्रत्येक वेळेस ते ऑब्झर्व करून ते कॅल्क्युलेशन मॅनिप्युलेशन्स मध्ये आणलेले. तसंच हा एक ई, हा एक नंबर आहे मॅथमॅटिकल फॉर्म्स मध्ये. याच्या मागची सिंपल हिस्ट्री म्हणजे असं आहे की आपण इन्व्हेस्टमेंट करतो, इयरली इन्व्हेस्टमेंट करतात, काही जण मंथली इन्व्हेस्टमेंट करतात, किंवा बँकेमध्ये आपण डिपॉझिट ठेवतो राईट, त्याच्यावर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. सपोज मी 100 रुपीज बँकेमध्ये ठेवलो, बँकेचं जे काही वार्षिक रेट ऑफ इंटरेस्ट असेल 8%, सपोज 8% असेल. एक जणांनी असं ठरवलं की तुम्ही इयरली इंटरेस्ट नका काउंट करू, मला 6 मंथली इंटरेस्ट देत चला. म्हणजे 100 रुपीज आहेत, आपण 8 रुपीजने 8% जर कन्सिडर केलं तर 100चे 8% किती. हा रॅशनल फॉर्म तयार करता येतो. 3.14 हा फॉर्म तयार करता येतो 22/7 रॅशनल म्हणून कन्वर्ट केलं. 3.14 ला रॅशनल म्हणून कन्वर्ट केलं त्यांनी. ते ऍक्च्युली या पाय व्हॅल्यू साठी सुद्धा याचा यूज होतो. एक्सपोनेन्शियल फॉर्म्स, मिक्सिंग फॉर्म्स आहेत. गुगलवर थोडं सर्च करा, त्याची हिस्ट्री तुम्हाला मिळेल इन डेप्थ अँड डिटेल्स मध्ये. खूप मोठी आहे हिस्ट्री, बऱ्याच जणांनी त्याचा रिसर्च वेगवेगळ्या ठिकाणी लावलेला आहे. त्यामुळे सो 100 रुपीज आहे. ओके, इयरली इंटरेस्टने आपण 8% ने सपोज अप्लाय केलं तर 100 रुपीजला इयरली 8 रुपीज इंटरेस्ट मिळतात. 8 रुपीज. एक जण बहादर आला, तो म्हणला सर 6 मंथली इंटरेस्ट देत चला, इयरली नाही, 6 मंथ मध्ये किती रुपीज होतील, सपोज 4 रुपीज होते. 100 + 4 किती झालं 104. आता 104 वरती 6 मंथ साठी काय करायचं, काय म्हणतो क्युम्युलेटिव्ह इंटरेस्ट तो मागायला लागला. बँक इयरली इंटरेस्ट देतो, करेक्ट. पर्सननी काय विचार केला की हा 4 रुपीज आणि 104 वरती 6 मंथला बेनिफिट होईल ना, काहीतरी जे काही बेनिफिट होईल ते होईल. 104 6 मंथ आणि 100 रुपीज 1 इयर, 100 रुपीज 1 इयर आणि 104 रुपीज 6 मंथ. फरक पडणार आहे पुढचा. तर थोडस डीपनेस ऑब्झर्व करा. जर मी 3 मंथली इंटरेस्ट मागितला तर 3 मंथ सपोज 100 रुपीज होते, इयरली इंटरेस्ट 8 रुपीज. ओके, 6 मंथ त्या पर्सनने 6 मंथ साठी विचारलं. 6 मंथचा ऑलरेडी रेट ऑफ इंटरेस्ट 8 प्रमाणे 4 रुपीज झाले सपोज, आणि ते 104 रुपीज झाले. 104 झाले. या 104 साठी तो काय करतो, बेनिफिट उचलतो. किती मंथ साठी, पुढच्या 6 मंथ साठी.
म्हणजे तुमचा इयर पार्ट 2 पार्ट मध्ये डिवाइड झाला. करेक्ट. इयर पार्ट 2 पार्ट मध्ये डिवाइड झाला. अजून एक जण हुशार त्यामध्ये मॅथमॅटिशियन आला, तो म्हणला हा 6 मंथ अजून ब्रेक करा. म्हणजे तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट 104 आणि 3 मंथ साठी 2 रुपीज 106 रुपीज झाले. आणि पुढच्या 3 मंथ साठी म्हणजे 6 आणि 6 हे 6 ब्रेक केले त्यांनी. हे 6 ब्रेक केले. किती मंथ्स मध्ये? 3 मंथ्स मध्ये. 106 रुपीज साठी 3 मंथ, लास्ट 3 मंथ्स रेट ऑफ इंटरेस्ट जास्त मिळू शकतो. असं मंथली ऐवजी त्यांनी डेली मागायला चालू केलं. डेली आज रेट ऑफ इंटरेस्ट किती झाला तो जमा करायचा आणि त्याच्यावर पुढे अप्लाय करायचं, त्याच्यानंतर पुढं. त्यामुळं बँक जनरली काय करतात, 100 रुपीजला इयरली रेट ऑफ इंटरेस्ट ठरवतात आणि एकदाच देतात. ते मध्ये पार्टली करणार नाहीत, ते पार्टली नाही करणार. तुम्ही पार्टली करत चला, याचा डीपनेस गेन करा. पार्टली गेन करत चला. काय होईल एक दिवस, काय होईल तिथं एक पर्टिक्युलर सर्टन व्हॅल्यूला येऊन थांबतो तो. 22/7 3.14 कुठं यूज करायचा आणि कसा केला. 22/7 आपण एरिया ऑफ सर्कल्स आणि त्याच्यासाठी युटिलाइज होतो, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल साठी. आता याचा डीपली विचार करा. इयर ऐवजी मंथ्स ऐवजी 3 मंथ्स ऐवजी 1.5 मंथ ऐवजी डेज, वीक म्हणा, डेज म्हणा, आवर्स म्हणा आणि सेकंड्स म्हणा. तुम्ही जर तेवढ्या डीपली कन्सेप्ट केला तो की तो कुठे येऊन थांबतो, या एक्सपोनेन्शियल फॉर्मला येऊन थांबतो. तो एक्सपोनेन्शियल व्हॅल्यूला येऊन थांबतो. म्हणजे एका सर्टन डीपनेस मध्ये त्यांनी एक व्हॅल्यू शोधली आणि दॅट इज 2.71 पेक्षा तो एक्सीड होऊ शकत नाही किंवा कमी होत नाही. एक कॉन्स्टंट व्हॅल्यू पकडून ठेवतो. म्हणजे काय सांगतोय लक्ष द्या. 100 रुपीज आहेत, इयरली रेट ऑफ इंटरेस्ट 8, सपोज 8 रुपीज मिळणार आहेत, बरोबर आहे, इयरली मिळणार आहेत. त्यांनी त्याला काय केलं, ब्रेक केलं 2 पार्ट मध्ये. माझ्याकडे 104 रुपीज झाले 6 मंथला. 104 वरती 6 मंथ असं डीपली जा. 1 डे वर या असं परत अर्धा करत राहायचं. 1 डे वरती यायचं. 1 डे वरून आवर्स वर यायचं. एका तासात किती झाला इंटरेस्ट आणि तो जमा करायचा. दॅट इज द मॅडनेस ऑफ मॅथमॅटिक्स आहे एक प्रकारे. आणि ते खरंच करून पाहिल्यानंतर एक कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली आणि दॅट इज द एक्सपोनेन्शियल. थोडस नेटवरती सर्च करा तुम्हाला कळण्यासाठी एक्सपोनेन्शियल काय आहे. एक्सपोनेन्शियलचा यूज कशासाठी होतो ते सांगतात. एक्सपोनेन्शियलचा यूज पॉप्युलेशन ग्रोथ कंट्रोल साठी केला जातो. सपोज पुण्यासारखी सिटी आहे, जी काही पॉप्युलेशन असेल 10 लाख, 15 लाख, 55 लाख, 1 करोड, जे काही पॉप्युलेशन असेल त्याचं प्रोजेक्शन काढलं जातं. आफ्टर 5 इयर्स हाऊ मच विल बी द पॉप्युलेशन, आफ्टर 10 इयर्स हाऊ मच विल बी द पॉप्युलेशन, आफ्टर 15 इयर्स हाऊ मच विल बी द पॉप्युलेशन. पण काय होतं, तुम्ही जेवढे रिसोर्सेस आज प्रोव्हाइड करताय त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल रिसोर्सेस प्रोव्हाइड करावे लागतात, बरोबर आहे. पण पॉप्युलेशन बाबतीत डबल ट्रिपल पॉप्युलेशन कन्सिडर करणं हे चुकीचं होतं. कारण तेवढे रिसोर्सेस जसं इलेक्ट्रिसिटी असेल, वॉटर असेल, रोड्स असतील, याचा विचार करावा लागतो आधीच. जर पॉप्युलेशन डिप्लॉय होत असेल आणि इन्क्रीज होणार असेल तर साहजिक आहे त्याच्यावरती येणारा बर्डन, वॉटर सप्लाय असेल, बेसिक नीड्स आपण म्हणू, इलेक्ट्रिसिटी सप्लाय असेल, रोड्स असतील, याचं जे मॅनिप्युलेशन करतात ते सगळं एक्सपोनेन्शियली करतात. कारण ज्यावेळेस आपण असं कन्सिडर करतो की 5 इयर्स मध्ये पॉप्युलेशन डबल झाली किंवा ट्रिपल झाली, दॅट विल बी द रॉंग कन्सेप्ट. तसं जर झालं तर एक्सपेन्सेस खूप वाढतील. आतापासून विचार केला तर डबल ट्रिपल नाही, एक्सपोनेन्शियल राईट आन्सर काढून देतो. एक्सपोनेन्शियल म्हणून मॅथ्स मध्ये एक्सपोनेन्शियलचा यूज खूप मोठा आहे पुढे. त्याचे ऍप्लिकेशन सुद्धा तसेच आहेत. 12th मध्ये आहे का? यस, एक्सपोनेन्शियल फॉर्म्स तुम्हाला 12th मध्ये सुद्धा आहे. लॉग आणि एक्सपोनेन्शियल हा कन्सेप्ट आहे. If the population increase, availability of facility will be low. No, तसं नाही आहे. इलेक्ट्रिसिटी कमी होईल, शक्य आहे. पॉप्युलेशन वाढली, इलेक्ट्रिसिटी कमी होणार आहे. इलेक्ट्रिसिटीची नीड वाढेल का कमी होईल? वॉटर सप्लाय एक्सेस करावं लागेल, वाढवावं लागेल का कमी करावं लागेल? विचार करा, साहजिक आहे. 5 इयर्सला सपोज एखाद्या विलेजचे पॉप्युलेशन 1 लाख, बरोबर आहे, 5 इयर्स. आणि आफ्टर 5 इयर्स म्हणजे 10 इयर्स नंतर ती पॉप्युलेशन डबल्स कन्सिडर केली आणि तसं झालंच नाही तर म्हणजे रिसोर्सेस वाढून ठेवणार का तुम्ही? एक्सपेन्सेस करून ठेवणार का? नाही. या सगळ्या गोष्टीचा थोडा बारकाव्याने विचार केला तर कशावर येऊन थांबतो आपण? एक्सपोनेन्शियल वर येऊन थांबतो. म्हणजे एखाद्या विलेज असेल किंवा सिटी असेल त्याचा बारकाव्याने स्टडी केला जातो पॉप्युलेशनचा.
पॉप्युलेशनचा स्टडी केला जातो, तिथला ग्रोथ ग्राफ काय आहे, ग्रोथ ग्राफ काय आहे हा स्टडी केला जातो आणि तो ग्रोथ ग्राफ एक्सपोनेन्शियलला मॅच करतो. एक्सपोनेन्शियलला मॅच केला जातो म्हणजे प्रिव्हियस काही इयर्स आणि पुढे येणारे काही इयर्स यांचा ताळमेळ बसून. मला सांगा ना, एखादा अंगठा बाददरातला न शिकलेला माणूस तो काय म्हणतो, पॉप्युलेशन एवढ्या दिवसात एवढी वाढली, एवढ्या दिवसात डबल झालं, ट्रिपल झालं, असं सांगतो आपण सांगताना. नाही, मॅथमॅटिक्स तसं कन्सिडर करत नाही. डबल ट्रिपलला काही महत्व नाही. डबल ट्रिपल म्हणलं तेवढे रिसोर्सेस खूप एक्सपेन्सिव्ह होतात. मग त्यांनी मिड ऑफ वे फाइंड आउट केलेलं आहे की पॉप्युलेशन फाइंड आउट करताना त्यांनी काय केलं की 5 इयर्स ऐवजी 2.5 इयर्सला किती होते, 2.5 इयर्स ऐवजी 1 इयरला किती, 6 मंथला किती, 3 मंथ्स मध्ये किती, या पद्धतीने त्याचा सर्च घेतला. तर हे झालं डीपनेस ऑफ कॅल्क्युलेशन. तसं तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगितलंय. आपण एखादी इन्व्हेस्टमेंट ठेवली बँकेमध्ये तर ती इन्व्हेस्टमेंट 1 इयरला ते काउंट करतात, इयरली आपल्याला इंटरेस्ट देतात, मंथली देत नाही, मंथली देत नाही, इयरली काउंट करतात, मंथली देताना पैसे तुम्हाला देऊ शकतात. पण आपण असं काउंट करा की 6 मंथली तो इंटरेस्ट जमा झाला पाहिजे आणि त्याच्यावर परत इंटरेस्ट, त्याच्यावर परत इंटरेस्ट. मी तुम्हाला म्हणलं 104 रुपीज वरती 6 मंथ साठी इंटरेस्ट. असं तुम्ही बारकाईने विचार करा. 6 मंथ ऐवजी 3 मंथ, 3 मंथ ऐवजी 1.5 मंथ, 1.5 मंथ ऐवजी 1 मंथ कन्सिडर करा, 1 मंथ ऐवजी डेज, डेजचे तुम्ही काउंट करा आवर्स मध्ये आणि आवर्सचे मिनिट, मिनिटाचे सेकंदात, एका सेकंदानंतर किती पैसे होतात. तर ती गोष्ट येऊन थांबते एक्सपोनेन्शियल. इन टर्म्स ऑफ सेकंड जर काउंट केलं तुम्ही की माझा इंटरेस्ट किती झाला सांगा बँकेला, जमा करायचा आणि त्याच्यावर परत इंटरेस्ट मिळवायचा. थोडासा डीप विचार करा, ती व्हॅल्यू येऊन थांबते एक्सपोनेन्शियलला आणि दॅट इज 2.71. त्याची हिस्ट्री आहे. कळालं असेल ठीक आहे, नाही कळालं तर एवढं काही नाही, टेन्शन नका घेऊ. ज्यावेळेस ऍप्लिकेशन येतील त्यावेळेस आहेच तुम्हाला ऍप्लिकेशन. सांगण्याचा पर्पज एवढाच आहे की प्रत्येक गोष्ट एवढ्या डीपली काउंट कोणी केली नव्हती आणि करणाऱ्यांनी त्याचा शोध लावलेला आहे, दॅट इज एक्सपोनेन्शियल. मग याचे ऍप्लिकेशन भरपूर ठिकाणी आहेत. जसं पॉप्युलेशन सांगतो एक उदाहरण. दुसरं उदाहरण म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, जो मनीवरती अप्लाय होतो. तो पर्टिक्युलर मिनिटात आणि सेकंदात जर काउंट करायला चालू केला तर त्या एक्सपोनेन्शियल व्हॅल्यूला येऊन थांबतो. एवढंच सांगेल तसं. ओके, आपला होता कार्टेशियन फॉर्म, पोलार फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म, राईट. हे 3 फॉर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता काल सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं, जर पॉइंट क्वाड्रंट सेकंड जर आलेला असेल तर अँगल, हाऊ टू कॅल्क्युलेट द अँगल. अँगल कसा काउंट करणार. जर सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉइंट आला, सेकंड क्वाड्रंट मध्ये जर पॉइंट आला तर अँगल कसा कॅल्क्युलेट करतात. पहिले स्टँडर्ड अँगल काढायचं 30, 60, राईट. 30, 60, 45 डिग्री साठी स्टँडर्ड अँगल काढायचा पहिल्यांदा. त्यानंतर सेकंड क्वाड्रंट असेल तर काय करायचं, सेकंड क्वाड्रंट असेल तर काय करायचं. हा जर थीटा तुम्हाला काउंट करायचा असेल सेकंड क्वाड्रंट मधला तर तो 180 मायनस बेसिक अँगल तो काय करायचा, सबट्रॅक्ट करायचा. बरोबर तुम्हाला या पॉइंटचा एक्स ऍक्सिस पासूनचा काय मिळतो, अँगल मिळतो. 180 मधून सबट्रॅक्ट करा. जसं आपण काल पाहिलं होतं एक्झाम्पल. सपोज या ठिकाणी √3, एक्स ऍक्सिस वर √3 आहे, वाय ऍक्सिस वर 1 आहे, किंवा उलट लिहू 1,√3 घेतलं. 1,√3 हा जर पॉइंट असेल तर एक्स ऍक्सिस वर डेफिनेटली मायनस असणार, एक्स ऍक्सिस वर मायनस असणार. लक्ष द्या, हा कॉम्प्लेक्स नंबर एक्झॅक्ट काय, z इक्वल टू एक्स प्लस आय वाय. z इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू -1 आहे प्लस आय √3, y ची व्हॅल्यू -1 प्लस आय √3. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आपण सेकंड क्वाड्रंट मधला पॉइंट मार्क केलाय. मला अँगल मोजायचा आहे, अँगल मोजायचं, राईट. ही लेंथ आहे ती इझिली काढू शकता तुम्ही. लेंथचा अर्थ आहे x² प्लस y². z मॉड z चा स्क्वेअर इक्वल टू x² प्लस y². हा इझिली मिळतो तुम्हाला हायपोटेन्यूस मेथड, पायथागोरस थेरम, राईट. अँगल मला काढायचा, याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. अँगल काढायचा आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट द अँगल. अँगल काढताना तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल. अँगल काढताना काय सांगितलेला फॉर्म्युला, tan θ इक्वल टू y बाय x. या डायग्राम वर तुम्हाला ऑब्झर्व झाला असेल. tan θ इक्वल टू y बाय x. हा θ आहे, y बाय x म्हणजे tan θ. tan θ इक्वल टू y बाय x. y किती आहे √3, x किती आहे -1. बरोबर आहे. tan θ इक्वल टू -√3. tan θ इक्वल टू -√3. So tan θ इक्वल टू -√3. How to define the angle? हा अँगल कसा डिफाइन केलं. अँगल डिफाइन करताना √3 ची व्हॅल्यू दिली आपण. tan किती
60. मायनस साइन जसा जसा बाहेर. अँगल 60 होईल का? 60 लिहिल्यास 0 मार्क मिळतील तुम्हाला. 60 लिहिल्यास 0 का? कारण तो फर्स्ट क्वाड्रंट बिलॉंग करत नाही. tan 60 होऊ शकणार नाही. मग किती? कालचा कन्सेप्ट आहे, रिवाइज करतोय, न्यू स्टुडंट पटकन समजणार नाही. त्याचं कारण असं आहे की चॅप्टर पुढे गेलाय, त्याच्यानंतरचा कन्सेप्ट तुम्हाला समजेल. पण दॅट इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिट एक कन्सेप्ट आहे, त्याच्यानंतर घेणारच आहे इमिडिएटली एक 5-10 मिनिटांनी, तो तुम्हाला कळेल. सो लक्ष द्या, इथं काय सांगायचं होतं मला, थोडासा कालचा कन्सेप्ट क्लिअर करू द्या. अँगल रिलेटेड √3 ला tan 60, करेक्ट. हा निगेटिव्ह आतमध्ये आणायचा. आतमध्ये आणताना लक्षात ठेवा तो 180 मायनस थीटा करायचा. 180 मायनस बेसिक अँगल तुम्हाला घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचं. मग आता सांगा 180 मायनस किती करणार? 60. 180 मायनस 60 केलं की तुम्हाला हा बेसिक अँगल मिळेल. हे प्रत्येक क्वाड्रंटला तुम्ही अप्लाय करताना या मेथडने गेला पाहिजे. या मेथडने तुम्हाला जायचं. वी विल टर्न टू द क्वाड्रंट. पुढचा क्वाड्रंट घेऊ आपण. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय करायचं? थर्ड क्वाड्रंट मध्ये जर कोऑर्डिनेट येत असेल तर काय करणार? थर्ड क्वाड्रंट मध्ये जर कोऑर्डिनेट येत असेल तर काय करणार? सांगा बरं, काय सांगितलं होतं काल? थर्ड क्वाड्रंट मध्ये एखादा जर पॉइंट येत असेल तर काय करणार? एक्झाम्पल देतो तुम्हाला, एक्झाम्पल देतो, तुम्ही सांगा त्याचा आन्सर काय आहे. एक्झाम्पल देतो, तुम्ही सांगा आन्सर काय आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक पॉइंट मार्क करतोय, लक्ष द्या. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक पॉइंट मार्क केला, राईट. आणि तो पॉइंट आहे सपोज एक्स एक्सेस, परत एकदा ओके √3 घेऊ आपण. -√3 -1. ऍक्च्युली कॉम्प्लेक्स नंबर असा असेल -√3 मायनस आय, -√3 मायनस आय, करेक्ट. कोण सांगता याचा अँगल किती? कळा पटकन, अँगल किती तर सांगायचं तुम्ही. टू 10. ओके, लक्ष द्या. इथं अँगल कॅल्क्युलेट करताना z इक्वल टू x प्लस iy हा कन्सेप्ट अप्लाय करा. सो x इज -√3, करेक्ट. y इज -1, बरोबर आहे का? x इज -√3, y इज -1. आला इथपर्यंत? काहीच नाही, tan थीटा वापरायचं. सांगा रे, tan थीटा काय असतं? tan थीटा इक्वल टू काय? आपण या पद्धतीने राईट अँगल ट्रायंगल घेतलं तर लक्षात ठेवा, ऑलवेज हाच कन्सेप्ट प्रत्येक ठिकाणी अप्लाय होतो. x y आणि हा होता मॉड z किंवा r. सांगा याच्या बाबतीत tan थीटा म्हणजे काय? व्हॉट इज tan थीटा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सांगा, tan थीटा म्हणजेच y अपॉन x, सिंपल, बरोबर आहे. y अपॉन x. सांगा इथं y किती, x किती? y किती? -1. x किती? -√3. सो 1/√3 आन्सर. टॅनच्या कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू 1/√3 असते? टॅनच्या कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू 1/√3 असते?
30 डिग्री साठी. करेक्ट. 30 डिग्री जर आन्सर लिहिलं तर 30 डिग्री आन्सर लिहिलं तर इज इट करेक्ट और रॉंग? 30 डिग्री अँगल लिहिलं तर आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे? पण रॉंग आहे. का रॉंग आहे? कारण हा अँगल 30 डिग्री होऊ शकत नाही, हे मी कालही तुम्हाला समजून सांगितलं. हा 0 आहे, हा 180 सॉरी 90 आहे, हा 180 आहे, हा 270 आहे. आलं लक्षात? सो दिस इज 0, 90, 180, 270 and 360. 270 and 360. करेक्ट? बरोबर आहे का? म्हणजे तुमचा अँगल किती मध्ये पाहिजे? 180 आणि 270 च्या आतमध्ये पाहिजे. बरोबर आहे? या दोन्हीच्या मध्ये पाहिजे आपल्याला. कारण या ठिकाणी तो काय आलेला? हायपोटेन्यूस आलेला आहे. त्याला तुम्ही या पद्धतीने राईट अँगल बनवू शकता, बनवायचं जरा झालं. हा बेस आहे, ही हाईट आहे, हा बेस आहे, ही हाईट आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. व्हॉट द पॉइंट? नाउ 30 डिग्री इज द रॉंग आन्सर. 30 डिग्री इज द रॉंग आन्सर. मग 30 डिग्री होईल का? 30 डिग्री होणार नाही. लिहा तिथं काय मेन्शन करतात? थीटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट. थीटा lies in third quadrant. Theta lies in third quadrant. लिहिलं का तुम्ही? ते कायम मेन्शन करायचं. सांगा रे, 270 प्लस 30 का 180 प्लस 30? किती जणांना काल आठवतं सांगितलेलं? किती? किती? 180 प्लस का 270 मायनस? 270 मायनस नाही. मी तुम्हाला ऑलवेज सांगितलंय ऍक्सेस रेफर करा. हा ऍक्सेस रेफर करायचा आहे. सो 180 प्लस 30 रेफर करायचं. 180 प्लस 30. ज्यांनी आन्सर सांगितलं होतं त्यांचा आन्सर करेक्ट आहे. ओके, म्हणजे तुम्हाला तो कन्सेप्ट व्यवस्थित समजलेला आहे. म्हणजे टॅन थीटा लिहिताना तुम्हाला काय लिहिलं पाहिजे? टॅन ऑफ 180 प्लस 30. बेसिक अँगल 30 आहे, लक्षात ठेवा. टॅन थीटा म्हणता येणार नाही, आपण अनदर अँगल घेतो अल्फा म्हणून, दॅट इज 30. that its value is tan alpha is 1 by root 3, then alpha 30 degree. तो 180 मध्ये प्लस ऍड करा, that is 210. so theta equal to 210 किंवा tan 210 डिग्रीला tan of angle 210 डिग्रीला आन्सर किती? 1 by root 3 येतं. आठवतं तुम्हाला? tan is positive in the first tan is positive in first and third quadrant. पुढे लिहिलंच मला मी, ट्रिगोच्या वेळेस घेणार आहे सगळं डिटेल्स. ट्रिगोच्या वेळेस ही डिटेल घेणार आहे, आता नाही. ट्रिगोच्या वेळेस खूप डीपनेस आहे ट्रिगो मध्ये. सो tan of 180 plus 30, tan of 210. समजलं? थर्ड क्वाड्रंट हाऊ टू एक्सप्रेस. फर्स्ट इझीच आहे, फर्स्टला काहीच ट्रबल नाही येणार तुम्हाला. सेकंडला 180 मायनस करायचं, लक्षात ठेवा, बेसिक अँगल मधून. बेसिक अँगल सध्या आपला किती आलेला? 30 आलेला. त्याच्यामध्ये 180 काय केलं आपण? ऍड केलं. रिमेंबर. नेक्स्ट, आता आपण जर फोर्थ क्वाड्रंट मध्ये घेतला तर व्हॉट इज द स्टोरी? फोर्थ क्वाड्रंट मध्ये हाच पॉइंट आपण जर शिफ्ट केला तर व्हॉट शुड बी द आन्सर? कोण सांगतं काय येईल? पॉइंट पण काय येईल आणि आन्सर पण काय येईल? सपोज मी फोर्थ क्वाड्रंट मध्ये मार्क केला हा पॉइंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये मार्क, लक्ष द्या सर्व, लक्ष द्या. हा जर पॉइंट मी फोर्थ क्वाड्रंट मध्ये मार्क केला, घेताना सेम फॉर्म √3 आणि 1 घेतला, तर y काय पाहिजे? -1 पाहिजे. सांगा बरं अँगल किती? आता या सिच्युएशन मध्ये अँगल किती? कोण सांगता? हा अँगल किती? बस हे कळालं पाहिजे पटकन. यस साक्षी, आन्सर. यस श्रावणी, ते बरोबर आहे, पण एक्झॅक्ट अँगल किती ते सांगा. y किती आहे? -1 by √3 येणार, 1 by √3 येणार. करेक्ट? -1 by √3 येतो tan थीटा. करेक्ट? tan theta is हा x आहे, हा y आहे. सिंपल. tan theta equal to y by x. y किती? -1. x किती? √3. आता लिहा इथं काय लिहिणार? theta lies in which quadrant? Which quadrant? Fourth quadrant. theta lies in fourth quadrant. बरोबर आहे?
त्यामुळं तुम्हाला रोटेट होताना 360 मायनस 360 मायनस. सो tan थीटा बेसिक अँगल 1/√3 ला बेसिक अँगल 1/√3 ला 30 डिग्री. हा निगेटिव्ह आपल्याला रिमूव्ह करायचा. निगेटिव्ह रिमूव्ह करायचा. हाऊ टू रिमूव्ह द निगेटिव्ह? हाऊ टू रिमूव्ह द निगेटिव्ह? निगेटिव्ह कसा रिमूव्ह करणार? 360 मायनस करून घेणार. tan of 360 minus 30 म्हणजे 330. दॅट्स इट. 330 इज द आन्सर. वेदांत काय गडबड आहे? 45 कशाला मायनस केलं? 1/√3 टॅनच्या कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू असते? सांग बरं वेदांत. 1/√3 कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू असते? आशिष, मनीष आहे का नाही? वन बाय √3 ही व्हॅल्यू टॅन साठी 30 डिग्री साठी असते. बरोबर आहे. आर्ग्युमेंट कसा ओळखायचा तेच सांगतोय. तुम्हाला दिलेला क्वेश्चन काय असेल? z इक्वल टू √3 मायनस आय. याच्यासाठी अँप्लिट्यूड सॉरी मॉड्युलस आणि अँप्लिट्यूड विचारतात किंवा आर्ग्युमेंट विचारतात. मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट विचारलेलं असतं. मॉड्युलस आर्ग्युमेंट विचारतात या केसमध्ये. तेच तर सांगतोय तुम्हाला तो कसा आयडेंटिफाय करायचा. आता बोर्डला खूप सिंपल येतं. आता सीईटी आणि जेडब्ल्यू ची लेवल ज्यावेळेस तुम्हाला स्टार्ट करेल त्याच वेळेस मला हे कन्सेप्ट तुमचे फक्त परबिश पाहिजे. बोर्डला काही नाही करत. बोर्डला म्हणजे कॉलेजमध्ये 11च्या एक्झाम मध्ये तुम्हाला काय करणार? सोपा पॉईंट देऊन देणार फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. काही नाही करणार. हेडेक नाही घ्यायचं जास्त. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुम्हाला येतं ना स्टँडर्ड अँगल. tan 30 ची व्हॅल्यू लक्षात ठेवा. tan 45 ची व्हॅल्यू लक्षात ठेवा. tan 60 डिग्री बस झालं. 3 tan 19 tan 0 एवढ्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा तुम्ही. 10वी बेस विचारतात तुम्हाला ते अँगल बघते. हा 45 आहे, हा 30 आहे, हा 60. कुठलाही पॉईंट दिलेला असेल तुम्हाला अँगल्स फॉर्मेशन होऊ शकते. 45 म्हणजे 1,1 बरोबर आहे ना. 60 म्हणजेच किती? 1/√3 आलं पाहिजे. 1/√3 y1 पाहिजे. √3,1 हा कोऑर्डिनेट असतो. 60 डिग्री साठी √3,1 1,√3 1,√3 याचा प्रत्येकाचा y/x घेऊन पहा. प्रत्येकाचा y/x घेऊन पहा. हे कोऑर्डिनेट्स काय सांगतात? 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री. बरोबर आहे. अदरवाईज तुम्हाला ऍक्सिस वरचा पॉईंट विचारतात. मला सांगा हा जर मी ऍक्सिस वरचा पॉईंट दिला तुम्हाला -2,0 तर हा अँगल किती होईल? -2,0 दिला. सपोज -2,0 दिला तर अँगल किती सांगा पटकन. किती? सिंपल 180 डिग्री. बरोबर आहे का. एक्स नी एक्स डॅश सोबत अँगल केलेला किती? स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजेच किती असतो? 180 असतो. सांगा बरं. जर या ऍक्सेस वरती जर मी तुम्हाला एक पॉइंट दिला विच इज 0, -1 तर मला कॉम्प्लेक्स नंबर लिहून दाखवा बरं. व्हॉट इज द कॉम्प्लेक्स नंबर? व्हॉट इज द कॉम्प्लेक्स नंबर? कॉम्प्लेक्स नंबर काय असेल? z इक्वल टू x प्लस iy फॉर्म असतो. बरोबर आहे का. z इक्वल टू x ची व्हॅल्यू किती? 0. y किती? -1. -1 असं लिहितात. काही नाहीये म्हणजे 1 कन्सिडर. म्हणजे तुम्हाला देताना एक्झाम मध्ये काय दिलेलं असेल? z इक्वल टू -i. फाइंड मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड असा क्वेश्चन असतो. फाइंड मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड. याचा मॉड्युलस काय येईल? मॉड्युलस म्हणजे काय शेवटी? पायथागोरस थेरम. स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. x ची व्हॅल्यू किती? 0. y व्हॅल्यू किती? -1. So 0 plus 1 answer is root of 1 is 1. That is modulus of z. Clear? And now angle खरंच काही उलट पलट करायची गरज आहे का? नाहीये. का? कारण हा अँगल तुम्हाला क्लिअरली माहिती आहे. आणि तो किती आहे? किती आहे? किती आहे तो? 270. डेफिनेटली. याला फक्त तुम्हाला रेडियन मध्ये लिहावं लागेल. याला आर्ग्युमेंट म्हणतात. विचार करा. क्वेश्चन असा मेन्शन असतो. करेक्ट. तुम्हाला क्वाड्रंट आयडेंटिफाय करायचा आहे. एक्स वाय आयडेंटिफाय करा म्हणजे क्वाड्रंट आयडेंटिफाय होतो. क्वाड्रंट आयडेंटिफाय झाला की लगेच तुम्हाला अँगल समजेल
तो अँगल 0 to 90 मधला आहे का 90 to 180 मधला आहे का 180 to 270 मधला आहे का 270 to 360 डिग्री मधला आहे. कळलं कळलं का? क्वेश्चन तुम्हाला असं देणार. त्याचमुळे काल मी प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला दिलं होतं. सांगा बरं -1 प्लस आय कुठला क्वाड्रंट? -1 प्लस आय कुठला क्वाड्रंट? क्वाड्रंट सेकंड. समजतंय आता? क्वाड्रंट सेकंड आहे. सांगा बरं अँगल किती? अँगल किती? अँगल किती कोण सांगतं? अँगल म्हणजे y बाय एक्स, tan थीटा y बाय एक्स असं समजा. tan थीटा y बाय एक्स, tan थीटा y बाय एक्स. सांगा पटकन. याच्यासाठी सांगायचं. tan थीटा y बाय एक्स, y किती x किती टाका आणि अँगल सांगा मला प्रॉपरली. सेकंड क्वाड्रंट मध्ये हाऊ टू आयडेंटिफाय द अँगल. अँगल सांगा प्रत्येकाने किती? अँगल किती? असे कितीही क्वेश्चन तयार करता येतात. तुम्ही तुमचं डोकं वापरलं पाहिजे आता त्या ठिकाणी. यू नीड टू अप्लाय युअर एक्सपिरियन्स ऑफ क्वेश्चन्स. म्हणून प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला, त्याच्याशिवाय नाही. देशमुख रॉंग. यस साक्षी रॉंग आहे. राजन्नो हे समजून घ्या. क्वाड्रंट कुठला हे कळत नाही अजून. क्वाड्रंट राजन्नो -1 आणि +1 म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये आलो आपण. -1 +1 ही x ची व्हॅल्यू आहे आणि y x इक्वल टू -1. x किती आहे? -1. y किती आहे? +1. बरोबर आहे. tan थीटा काय असतो? tan थीटा इक्वल टू y बाय x असतो. y1 x -1 -1. सेकंड क्वाड्रंट आहे. अथर्व कोकाने याच्या आधी मी लेक्चर घेतले. ते लेक्चर्स युट्यूब वरती आहेत, ते पाहायचे. त्याच्यानंतर कळेल ते कसं लिहिलं. ओके लक्ष द्या. tan थीटा -1, tan थीटा -1, tan थीटा मायनस tan ऑफ 45. बरोबर आहे. हा मायनस काढून टाकायचं. मायनस काढण्यासाठी तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मध्ये एंट्री करायची. हाऊ टू डू दॅट? सेकंड क्वाड्रंट मध्ये एंट्री कशी करतात? सेकंड क्वाड्रंट मध्ये मी तुम्हाला आता सांगितलं होतं एक एक्झाम्पल घेऊन. 180 मधून 45 काय करतात? सबट्रॅक्ट करतात. 180 मधून 180 मायनस बेसिक अँगल, 180 मायनस बेसिक अँगल. बेसिक अँगल 45 आहे. 180 मायनस 45 किती झालं? 135. करेक्ट. पण याला डिग्री मध्ये कधीच लिहायचं नाही. इट मस्ट बी इन रेडियन. 3π/4. करेक्ट. 3π/4. मला वाटतं बराचसा पार्ट मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. यू नीड द प्रॅक्टिस, लॉट ऑफ प्रॅक्टिस ऑन दॅट. क्वेश्चन थिंक करताना पहिली थिंक करा की x किती आहे, y किती आहे. त्याचा क्वाड्रंट ठरवा. रफ डायग्राम ड्रॉ करायची तर ड्रॉ करा. डायग्राम ड्रॉ केली तर एक्झॅक्ट कुठं आला पॉइंट तो तुम्हाला समजेल. साक्षी मी परत सांगतोय 90 to 70 ला रेफर करू नका. याचे कारण आहेत काही, ते मी नंतर सांगतो. फक्त रिझन असं आहे की 90 चे ऑड मल्टिपल इथे आहे आणि 90 चे ऑड मल्टिपल इथे आहे. 90 च्या ऑड मल्टिपल घेऊ नका. हे मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं. 90 × 1 आहे या ठिकाणी. ऑड तुम्हाला माहिती आहे कायम ऑड असतो. 90 ची थर्ड मल्टिपल आहे 270. त्यामुळे ह्या दोन्हीचा रेफर करायचा नाही. लक्षात ठेवा. ऑलवेज यूज द इवन पार्ट. 90 ची इवन मल्टिपल आहे. मी कालही सांगितलं होतं. 90 ची इवन मल्टिपल आहे. 4 टाइम्स ऑफ 90 आहे किंवा 0 टाइम्स ऑफ 90 आहे. इवन मल्टिपलचा वापर करा. ऑड मल्टिपलचा करू नका, कारण ऑड हा ऑड असतो. याचं रिझन तुम्हाला ट्रिगो मध्ये समजेल. इथं नाही समजणार. ट्रिगो मध्ये समजेल. ट्रिगो बराच डीप आहे त्याच्यासाठी, त्यामुळे ट्रिगो बराच डीप आहे त्याच्यासाठी. ट्रिगो झाला की हे अजून क्लिअर असेल तुम्हाला. हा पार्ट अजून क्लिअर असेल. तरी सांगण्याचा प्रयत्न केलाय. विदाउट ट्रिगो शिकवतं हे कोणी सांगत नाही जनरल. ट्रिगो त्याला डीप घ्यावा लागतो. तरी तुम्ही ऍटलीस्ट आयडेंटिफाय करू शकता क्वाड्रंट कुठला आहे आणि अँगल कसा जज करता. ओके, राईट डाऊन द नेक्स्ट टायटल. डी मूव्हर्स थेरम. डी मूव्हर्स थेरम.
स्पेलिंग खूपच खतरनाक आहे. MOIVRES. स्पेलिंग व्यवस्थित लिहा. स्पेलिंग खूपच विचित्र आहे. स्पेलिंग खूप विचित्र आहे. DEMOIVRES असं स्पेल आहे. डी मूव्हर्स थेरम. डी मूव्हर्स थेरम सिंपल आहे. एक्झाम्पल घेऊन सांगतो. डी मूव्हर्स थेरम काय आहे. डी मूव्हर्स थेरम बाबतीत सपोज Z1 आहे. Z1 इक्वल टू R1 e रेस टू I थीटा 1 आणि Z2 दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे R2 e रेस टू I थीटा 2. एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत, त्यांचे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहेत. R1 e रेस टू I थीटा 1, Z2 R2 e रेस टू I थीटा 2. दोन काय कॉम्प्लेक्स नंबर आहेत. कुठल्या फॉर्म मध्ये आहेत? पोलार फॉर्म मध्ये. वी आर ऑन द पेज नंबर 16. ओके. Z1 आणि Z2 हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आहेत. सो यांचा प्रोडक्ट घ्या. Z1 आणि Z2 R1 e raised to I theta 1 multiply by R2 e raised to I theta 2. आधी सांगितलं मी तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण का वापरतो. एक्सपोनेन्शियल फॉर्म वापरण्यामागचं रिझन असं आहे की लॉज ऑफ इंडायसेस पटकन क्लिअर होतात याच्यामध्ये. इझी पडतं. टेक्स्टबुकचा पेज नंबर 16 आहे. ओके. टेक्स्टबुक पेज नंबर 16. R1 R2 प्रोडक्ट मल्टिप्लाय मध्ये आहे e raised to I theta 1 अगेन e raised to I theta 2. बेस जर सेम असेल तर लॉज ऑफ इंडायसेस प्रमाणे पॉवर काय होतात. बेस जर सेम असेल तर लॉज ऑफ इंडायसेस प्रमाणे पॉवर्स काय होतात. ऍड होतात. क्लिअर इथपर्यंत पॉवर ऍड झालं तरी. R1 R2 e raised to सांगा रे दोन्हीमध्ये कॉमन काय. What is the common in the power? Power मध्ये कॉमन काय. What is the common in these two? या दोन्हीमध्ये कॉमन काय. डेफिनेटली लॉज ऑफ इंडायसेस वापरायचा आहे तुम्हाला. लॉज ऑफ इंडायसेस वापरायचा. सो R1 R2 e raised to I theta 1 plus theta 2. theta 1 plus theta 2. बरोबर आहे. कोण सांगणार आन्सर. Z1 by Z2 किती मग. Z1 by Z2 is what? R1 e raised to I theta 1 divided by R2 e raised to I theta 2. R1 by R2 वेगळं लिहा. e raised to I theta 1 e raised to minus I theta 2. हे किती जणांना झेपलं आहे ते सांगा पहिल्यांदा. कळलं का काय लिहिलं ते. Z1 by Z2 चा रेशो घ्यायचा आहे. We need to take the ratio of Z1 by Z2. Z1 by Z2 चा ओके. काय झालं या ठिकाणी. e raised to I theta 1 न्यूमरेटर मध्ये आहे. e raised to I theta 2 डिनॉमिनेटर मध्ये आहे. कशामध्ये आहे. वाचा. डिनॉमिनेटर मध्ये आहे. याला काय म्हणायचं. डिनॉमिनेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये हा काय आहे. पॉझिटिव्ह आहे. डिनॉमिनेटर मध्ये ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. न्यूमरेटर मध्ये घेतल्यास न्यूमरेटर मध्ये ट्रान्सफर केल्यास निगेटिव्ह. बरोबर आहे का. 1 by x असल्यास x ची पॉवर 1 म्हणतो आपण आणि ही पॉवर न्यूमरेटर मध्ये ट्रान्सफर केल्यास दिस इज -1. करेक्ट. बरोबर आहे का. हे लिहून ठेवा कुठेतरी. न्यूमरेटर डिनॉमिनेटर जर पॉझिटिव्ह असेल तर न्यूमरेटर मध्ये आल्यास निगेटिव्ह होतो. पॉवर निगेटिव्ह होतो. बरोबर आहे का. बरोबर आहे का. लिहिलं का मग. लिहिलं का. x ची पॉवर 1 आहे. x ची पॉवर -1 झाली त्या ठिकाणी. चेक करा. पॉवर पॉझिटिव्ह आहे. डिनॉमिनेटर मध्ये आहे. न्यूमरेटर मध्ये आल्यास निगेटिव्ह. लॉज ऑफ इंडायसेस परत.
लॉज ऑफ इंडायसेस काय सांगतो? लॉज ऑफ इंडायसेस बेस सेम असेल तर पॉवर ऍड और सबट्रॅक्ट, ऍड और सबट्रॅक्ट, पॉवर ऍड किंवा सबट्रॅक्ट होऊ शकतात. दॅट्स व्हाय हे आन्सर एक्सपेक्टेड होतं तुमच्याकडे. हे आन्सर एक्सपेक्टेड होतं तुमच्याकडं. यस कौशल. Z1 बाय Z2 दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत एक्सपोनेन्शियल मध्ये, दोन कॉम्प्लेक्स नंबर एक्सपोनेन्शियल मध्ये. करेक्ट. सो फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर एक्सपोनेन्शियल मध्ये, सेकंड एक्सपोनेन्शियल. बरोबर आहे इथपर्यंत? आता मला सांग ही पॉवर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे एवढं सांग. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे कौशल? आशिष मनीष आहे का नाही रे तुम्ही? यस कौशल. ही व्हॅल्यू काय आहे? पॉझिटिव्ह आहे. मग याला जर न्यूमरेटर मध्ये ट्रान्सफर केल्यास, याला न्यूमरेटर मध्ये ट्रान्सफर केल्यास हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतो. लक्षात ठेवायचं. लॉज ऑफ इंडायसेस असंच आहे. जर 1/x असेल आणि तो जर तुम्हाला न्यूमरेटर मध्ये ट्रान्सफर करायचा असेल तर x टू द पॉवर किती लिहितो आपण? -1. पण पॉझिटिव्ह आहे. न्यूमरेटर मध्ये आल्यास निगेटिव्ह होणार, जो की डिनॉमिनेटर मध्ये होता प्रिव्हियस. आता न्यूमरेटर मध्ये. आता बेस सेम आहे, बेस सेम आहे. लॉज ऑफ इंडायसेस a raised to m, a raised to -n, a raised to m-n. लॉज ऑफ इंडायसेस प्रोडक्ट असेल आणि जर बेस सेम असेल तर हे दोन पार्ट सबट्रॅक्ट होतात, सबट्रॅक्ट होतात. इथेही तसंच झालं. हा θ1 मायनस θ2 म्हणून. याचा यूज कसा करायचा, याचा एक्झाम्पल काय? डेरिवेशन वगैरे असं नाही, एक जस्ट कन्सेप्ट आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण याच्यासाठीच यूज करतो जेणेकरून इझी कन्व्हर्जन होऊ शकतं. इझी कन्वर्ट होतो क्वेश्चन, इझिली कन्वर्ट होऊ शकतो क्वेश्चन. त्याच्यासाठी पॉवर्स लॉज ऑफ इंडायसेस फॉलो करतात. एक्सपोनेन्शियल डेफिनेटली यूज फॉर द लॉज ऑफ इंडायसेस साठी. शेवटी घ्या एक्झाम्पल, एक्झाम्पल घ्या. cos theta plus I sin theta, suppose cos theta plus I sin theta raised to the power 5 raised to the power 5. आतापर्यंत आपण पाहिलं तर रेस्ट टू द पॉवर 1 होता, राईट? आतापर्यंत पाहिलं आपण तो रेस्ट टू द पॉवर 1 होता. आता पॉवर किती आहे? 5th पॉवर आहे. सांगा रे, या ब्रॅकेटला एक्सपोनेन्शियल मध्ये कसं लिहायचं? आर नाहीच आहे का? आर नाहीच आहे. एक्सपोनेन्शियल सांगायचा किती येतो? e raised to I into theta. करेक्ट. e raised to I into theta. त्याची परत पॉवर किती आहे? 5th पॉवर. म्हणजे e raised to I into how many times? 5 times. 5 times theta. परत याला साइन कॉस मध्ये लिहा, साइन कॉस मध्ये लिहा. कसा लिहिणार? कॉस ऑफ अँगल मात्र चेंज, साइन ऑफ अँगल मात्र आता सिंगल नाहीये. किती झालं तो आता? 5 थीटा. 5 थीटा. सिंपलचं एक्झाम्पल होतं. कॉस थीटा आय साइन थीटा. जर हा 5th पॉवर असेल, जर हा 5th पॉवर असेल तर हा पॉवर अँगल मध्ये जातो. हा जो पॉवर आहे तो कुठे जातो? अँगल मध्ये जातो. कळलं? कळलं का? हा जो पॉवर आहे तो कुठे येतो? अँगल मध्ये येतो. एवढं लक्षात ठेवायचं. कसा येतो? एक्सपोनेन्शियल फॉर्मचा ऑब्झर्व करा. या ब्रॅकेटला आपण एक्सपोनेन्शियल लिहू शकतो. एग्रीड? एग्रीड आहेत का सर्व? या फॉर्मला ब्रॅकेटला आपण एक्सपोनेन्शियल लिहू शकतो. e raised to I theta. लॉज ऑफ इंडायसेस प्रमाणे हे दोन्ही मल्टिप्लाय होतात पॉवर मध्ये. हे दोन्हीही मल्टिप्लाय होतात पॉवर मध्ये. याचा अर्थ 5 इथं लिहिलं मी. परत याला कॉस साइन मध्ये लिहिलं तर हा 5 कुठं आला? या ब्रॅकेटची पॉवर होती अँगल मध्ये आला. या ब्रॅकेटची पॉवर होती अँगल मध्ये आला. समजलं का? समजलं का प्रत्येकाला? कुठलीही पॉवर असेल तर डायरेक्ट कशामध्ये उतरू शकता तुम्ही? अँगल मध्ये घेऊ शकता. थर्ड स्टेप 1 2 3 लॉज ऑफ इंडायसेस. मी तुम्हाला म्हणलं ना बेसिक खूप कच्चं आहे तुमचं. तुम्ही पुढं येता पण बेसिक खूप मागे आहे.
m रेस टू n, a रेस टू m रेस टू n असेल तर m इंटू n होतो. लिहून ठेवा, रूल आहे, लॉज ऑफ इंडायसेस. लॉज ऑफ इंडायसेस हा रूल आहे. लॉज ऑफ इंडायसेस हा एक रूल आहे. m इंटू n होता. मला सांगा a चा स्क्वेअर आहे आणि त्याची पॉवर 3 आहे, तर 3 इंटू 2 6 करतो आपण. 3 इंटू 2 6 लिहिणार आपण त्या ठिकाणी. a रेस टू 6 होता. तसं या केस मध्ये झालेलं आहे. हा 5 इथं आला, मल्टिप्लाय झालं. हा m आहे, हा n आहे. m इंटू n होणार ते. m इंटू n होणार. हा 5 तुम्ही कुठेही लिहू शकता. याच्या इथं 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 सगळे मल्टिप्लिकेशन मध्येच आहेत तिथं ते. e रेस टू i 5 थीटा. मग याचा परत कुठला फॉर्म लिहिला आपण? पोलार फॉर्म मध्ये लिहिल्यासारखं लिहिला. अँगल किती होता सुरुवातीला? थीटा होता. आता किती झालं? 5 थीटा झाला. 5 थीटा झाला. तुम्हाला सिंपल काय लक्षात ठेवायचं आहे? ब्रॅकेटची पॉवर डायरेक्ट अँगलला जाते. ब्रॅकेट मधली पॉवर डायरेक्ट अँगलला कन्वर्ट होते, हे लक्षात ठेवायचं. यस साक्षी, क्लिअर का आता? I5 बेसिक काय सांगितलं होतं? कॉस थीटा प्लस आय साइन थीटा मध्ये ई रेस टू आय थीटा. आय हे तिन्ही गोष्टी मल्टिप्लिकेशन मध्येच आहेत. ऍडिशन सबट्रॅक्शन नाहीच आहे या ठिकाणी. हा अँगल म्हणून का घेतला? हा ब्रॅकेट काढून टाका. चला ठीक आहे, तुमच्या मनातला डाऊट क्लिअर करतो. हा काढून टाका ब्रॅकेट. काय फरक पडला का याला? सांगा तुम्ही. मल्टिप्लिकेशन आहे ना शेवटी, मल्टिप्लिकेशन आहे. ब्रॅकेट काढूनच टाका मी तर म्हणतो. चला ब्रॅकेट काढून टाका. काय पाहिजे आपल्याला? ई रेस टू आय. थीटा किती वेळेस आहे? सिंगल टाइम. हे सिंगल टाइम आलं, बरोबर आहे. आता किती वेळेस आहे थीटा? 5 टाइम्स आहे. तुमचं म्हणणं आहे 5 इंटू आय आणि 5 इंटू थीटा. असं होत नाही राजांनो. लॉज ऑफ इंडायसेस क्लिअर ठेवा थोडं तरी. 10वी ज्यावेळेस होते त्यावेळेस हा कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. हा 5 आय ला, हा 5 थीटाला असा जात नसतो राजांनो. हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये येतं. हे तिन्ही एकाच मल्टिप्लिकेशन मध्ये येतात, आय 5 आणि थीटा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे हा 5 आय ला एकदा द्या सर, हा 5 थीटाला एकदा द्या. तसं होत नसतं. क्लिअर ठेवा थोडे तरी. लॉज ऑफ इंडायसेस क्लिअर ठेवा. लॉज ऑफ इंडायसेस क्लिअर ठेवा. परत सांगतोय, इथे ऍडिशन सबट्रॅक्शन नाहीये, मल्टिप्लिकेशन आहे. हे तिन्ही गोष्टी मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, बरोबर आहे. त्यामुळं इथं सिंगल थीटा होता, आता त्याचा किती झाला? 5 थीटा. म्हणून कॉसचा अँगल 5 थीटा 5 थीटा. इथला 5 असेल तर आतमध्ये किती? 5 जाणार. आतमध्ये किती? 5 जाणार. हे समजून घ्यायचंय फक्त. दॅट इज डी मूव्हर्स थेरम म्हणून. दॅट इज डी मूव्हर्स थेरम म्हणून येतं. ओके, आता एक्झॅक्ट काय विचारतात एक्झाम मध्ये? एक तर हा क्वेश्चन येतो 1 मार्क साठी, अदरवाइज 2 मार्क साठी एक ऑब्जेक्टिव्ह तयार केलं जातं. 2 मार्क साठी एक ऑब्जेक्टिव्ह तयार केलं जातं. याच्यावर क्वेश्चन असतील ना संडेला एक्झाम असेल. प्रिव्हियस संडेला जशी एक्झाम झाली तशी या संडेला सुद्धा एक्झाम असेल. एक्झाम कुठे असेल? न्यू T4 ऍप, न्यू T4 अकॅडमी या नावाचं ऍप डाउनलोड करा. एज्युकेशनल ऍप आहे. तिथं तुम्ही रजिस्टर करा तुमचं नाव. एज्युकेशनल ऍप आहे. ओके, हे डाउनलोड करा, तिथं जॉईन करा. त्याचा एक व्हिडिओ आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तो रिक्वेस्ट करा. कुठल्या नंबरला रिक्वेस्ट करा? हाऊ टू अप्रोच द टेस्ट. टेस्ट कशी अप्रोच केली जाते. न्यू T4 अकॅडमी हे ऍप आहे, ते डाउनलोड करा. त्याच्यावरून तुम्ही टेस्ट देऊ शकता. आज जर तुम्ही टेस्ट देत असाल, टेस्ट जर 10 क्वेश्चन्स असतील आणि तुम्ही जर 5च्या वरती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत असाल तर यू आर गोइंग इन द सेफ झोन. तुम्ही खूप सेफ झोन मध्ये एंटर करताय. आणि जर तुम्ही सॉल्व्ह करू शकत नसाल तर विचार करा थोडासा. येणारा टाइम खूप क्रिटिकल असेल प्रत्येकासाठी. क्रिटिकल बनून जातो तो का? अभ्यास वाढतो, खूप ट्रिमंडस अभ्यास वाढतो पुढे चालून. काय करावं हे समजत नाही. पास होणं एवढं अवघड नाही. पास होणं फार सोपं आहे. इफ यू आर हॅपी इन 45, 55, 45 मार्क्स,
इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम होता, लाईट गेली होती त्यामुळे तसं झालं होतं. ओके, लक्ष द्या. काय करायचं तुम्हाला, ऍप डाउनलोड करायचं, टेस्ट देत राहायचं. टेस्ट जसं जसं तुम्ही इम्प्रूव्ह राहाल, एक एक्झाम्पल सांगतो, 10 क्वेश्चन आहेत, 5 अबाउट तुम्ही राहत असाल तर यू आर इन द सेफ झोन. और बी हॅपी इन द पर्सेंटाईल. आता पुढे जास्त येत नाहीत, खूप गडबड होते. 11वीला कॉलेज पास करतात, 12वीला कोणी तसं करणार नाहीये. सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी खूप होते त्याच्यानंतर. हे जर ट्रबल तुम्हाला कमी करायचे असतील तर स्टार्ट स्टडी म्हणणार नाहीये, टू गेट द नॉलेज. तुम्ही तुमचं नॉलेज कलेक्ट करायला चालू करा. खूप वाचनेस आहे याच्यामध्ये. जर तुम्ही थोडा वेळ दिला याच्यासाठी तर खूप चांगलं आहे. आतापासून फिजिक्स काय, केमिस्ट्री काय, मॅथ्स काय, बायो काय, पहिले समजून घ्या. काय सब्जेक्टची डेप्थ आहे, हे ऐरेगऱ्याचं काम नाहीये, साध्या सुध्या पर्सनचं काम नाहीये. एखादा म्हणतो मी सगळे सब्जेक्ट शिकवतो. वाचून शिकवणं खूप सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो, वाचून सांगणं इथं हे असं आहे, ह्याला असं म्हणतात, झालं. तसं शिकवणं फार सोपं गोष्ट आहे. पण मी तुम्हाला सांगतो, नॉलेज म्हणून तुम्हाला जर इम्प्लिमेंट करायचं असेल कधी कुठेही पार्ट ऑफ ग्रॅज्युएशन मध्ये, तर यू शुड बी शुअर अँड कन्फर्म अबाउट दिस कन्सेप्ट. हे कन्सेप्ट कुठं ना कुठं तरी तुम्हाला पार्ट ऑफ कुठं ना कुठं तरी येणार आहेत ते. त्यामुळं सगळ्या सिलेबस कुठे येणार नाही ग्रॅज्युएशन मध्ये, पण याच्यातला काही पार्ट ह्या स्किल्स म्हणून केलं जातं, स्किल म्हणून करावं लागतं ते. आणि ज्यावेळेस तुमच्या नॉलेज मध्ये भर पडते त्यावेळेस ऑटोमॅटिकली मार्क्स यायला लागतात. मार्क्स बरोबर येणार त्यावेळेस. तुम्हाला मार्कांची चिंता सोडून द्या. त्याच्यानंतर एकदा तुम्हाला वर्ड टू जर येत असेल, सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही एक्सप्रेस करू शकत असाल, तर मार्कांची भीती काढून टाका मनामधून. आतापर्यंतच्या हिस्ट्री ऑफ मुलांचा रेकॉर्ड तसंच आहे. तुम्हाला जर येत असेल तर एक्सप्रेस करायला फारसा वेळ लागणार नाही. आलं पाहिजे हे मेन आहे. आज वेळ आहे तुमच्याकडं, थोडं डेडिकेट राहा. नक्कीच त्याच्यामधला डिफरन्स तुम्हाला इझिली समजेल. ज्यावेळेस ऑगस्ट सप्टेंबर मुलं यायला लागतात ना, विचार करा, त्यांना काहीही येत नाही, काही येत नाही. आज 12वीचे बरेच मुलं असे आहेत की त्यांना 11वी येत सुद्धा नाही, तसेच ढकलले चाललेत पुढे, ते तसेच ढकलले चाललेत. मग सगळे काय करतात, इझी आहे, गव्हर्नमेंटने तुम्हाला पासिंग करून ठेवले. पासिंग काय आहे तर प्रॅक्टिकलला 30 मार्क्स आहेत. प्रॅक्टिकल 30 मार्क आहेत आणि पेपर कितीचा असतो, 70 मार्क्सचा. झालं, इथले 30 पैकी काहीतरी मिळतात शुअर आहे आपण, का इंटरनल मार्क्स. या 70 पैकी बऱ्याचशा फिलिंग द ब्लँक सारखे क्वेश्चन्स आहेत 12 मार्क्स साठी, 10 मार्क्स साठी. साहजिक आहे, हे पास होण्यासाठी सफिशियंट आहे. नुसतं पासिंग क्रायटेरिया असेल तर काहीही लोड घेण्याची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. पासच व्हायचंय ना तुम्हाला, टेन्शन घ्यायची गरज नाही. पास पेक्षा वेगळं काहीतरी करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला विचार करावा लागेल. आणि तो विचार म्हणजे हा प्रोग्रेस, डे बाय डे इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये ठेवा. इट क्रिएट्स डेफिनेटली द डिफरंट गट्स. हे वेगळे गट्स तयार करतात एज्युकेशन मधले, आणि ही खूप नीड आहे. पुढच्या ग्रॅज्युएशनची कदाचित नीड आहे. ते जर व्यवस्थित झालं पाहिजे असं जर वाटत असेल तर बी वर्क. थोडं तरी 24 तासातून थोडं तरी डेडिकेट राहा त्याच्यासाठी, की आलं पाहिजे याला महत्व द्या, आलं पाहिजे याला महत्व द्या. ओके, डीमोर्स वरचे राहिलेले क्वेश्चन्स घेऊ. एक क्वेश्चन तरी, एक सिंपल क्वेश्चन्स घेऊ आपण, जो की विचारला जातो एक्झाम मध्ये. जे डीमोर्स ऍटलीस्ट तुम्हाला क्लिअर राहील, किंवा ठीक आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये घेतो. ओके, पुढचं लेक्चर तुम्हाला केमिस्ट्रीचं आहे. एक 5 मिनिट गॅप देतो तुम्हाला, पुढचं लेक्चर जॉईन करा, दॅट इज ऑफ केमिस्ट्री. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये डीमूव्हर्स आणि एक शेवटचा कन्सेप्ट आहे आणि चॅप्टर एंड असेल आपला. अजून 2 लेक्चर्स लागतील आपल्याला. एक डीमूव्हर्स थेरम, राईट, आणि एक कन्सेप्ट आहे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीचा. 2 कन्सेप्ट झाल्यानंतर चॅप्टर पूर्ण कंप्लीट राहील. एक्झाम्पल मी फारसे घेतलेले नाही आहेत. एक्झाम्पल बोर्ड साठी एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो. हायर लेवलचे एक्झाम्पल सीईटी आणि जेईच्या बॅच मध्ये राहतील. फक्त हायर लेवलचे जेवढे काही रिक्वायर्ड ऑफ क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला त्या बॅच मध्ये होतील. बोर्ड साठी एक्झॅक्ट काय करायचंय याचं मी तुम्हाला टिक मार्क करून देतो. तेवढे क्वेश्चन्स करा आणि बी फ्री. कुठलंही कॉलेज असू द्या, कुठल्याही कॉलेजमध्ये तेवढे क्वेश्चन्स करून ठेवा, सफिशियंट आहे. तुम्हाला टिक मार्क करून देईल ते क्वेश्चन्स, तेवढे करून ठेवा फक्त. ओके, अजून 2 लेक्चर्स आपल्याला लागतील कॉम्प्लेक्स नंबर साठी अँड चॅप्टर विल बी एंड दॅट. ओके, ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट लेक्चर तुमचं केमिस्ट्रीचं आहे, बी शुअर अबाउट दॅट. नोट्स आलेले आहेत, तुमचं अकॅडमिक ऍडमिशन्स घेऊन ठेवा, नोट्स कलेक्ट करा अँड स्टार्ट द स्टडी. वाट पाहू नका कशाची. ओके, तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना काही सजेस्ट करायचं असेल तर सांगू शकता. लेक्चर चालू राहतील, कंटिन्यू चालू राहतील, कंटिन्यू चालू राहणार, नॉन स्टॉप चालू राहणार आहेत. आता 18 चॅप्टर्स आहेत मॅथ्स मध्ये. वी हॅव टू कव्हर अप इन दिस वे. या वेनी आपल्याला ते कव्हर करायचे व्यवस्थितपणे. ओके, सो थँक्यू. We will meet in the next lecture.